आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. राज्यात काल नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या तिप्पट. पुणे शहरातल्या कोविड रुग्णालयांमध्ये 56% खाटा रिकाम्याच. रत्नागिरीत लवकरच सुरू होणार कोविड पश्चात समुपदेशन केंद्र. आणि ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी MKCLची टॉप टेस्ट सुविधा. आता सविस्तर बातम्या. राज्यात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल मोठी घट नोंदवली गेली. त्यामुळे नव्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या तिप्पट होती. काल राज्यात 5,984 नवे बाधित आढळले, तर कोविड-19चे 15,069 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातली आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 16,01,365 झाली आहे. यापैकी 13,84,879 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण 86.48% आहे. सध्या राज्यात 1,73,759 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात 125 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत कोविड-19नं राज्यात 42,240 जण दगावले असून राज्यातला कोविड-19चा मृत्यूदर 2.64% आहे. पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं घटत असल्यानं कोविड-19च्या रुग्णांना मोठाच दिलासा मिळाला आहे. रुग्णालयात जागा मिळवण्यासाठी आता त्यांना धावाधाव करावी लागत नाही. शहरातल्या रुग्णालयांमध्ये सध्या सुमारे 56% खाटा रिकाम्याच आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. पुण्यातील रुग्णालयांमध्ये कोविड-19च्या रुग्णांसाठी राखीव असलेल्या 7,486 बेडपैकी 3,963 खाटा रिकाम्या आहेत. विलगीकरणातील रुग्णांसाठीच्या एकूण 4,038 राखीव खाटांपैकी 1,901 रिकाम्या आहेत. नायडू रुग्णालयात मात्र अजूनही जागा नाही. भारती रुग्णालय, पुणा रुग्णालय, कर्वे रोडवरील सह्याद्री रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांमध्ये साधारण 10% खाटा रिकाम्या आहेत. पण औंध येथील जिल्हा रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, हार्डीकर रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय, संचेती रुग्णालय, सिम्बॉसिस रुग्णालयात 50% पेक्षा जास्त खाटा रिकाम्या आहेत. ससूनमध्ये तर तब्बल 73% खाटा रिक्त आहेत. अशी माहिती BJ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी दिली. राखीव रुग्णालयांमधून आता नॉन कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं उपचार करणाऱ्या या डॉक्टरांवरील ताणही कमी झाला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे. रत्नागिरीत कोविड पश्चात समुपदेशन केंद्र सुरू होणार आहे. जिल्ह्यातली कोविड-19च्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात हे केंद्र येत्या 8 दिवसांमध्ये सुरू केलं जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा रुग्णालय लवकरच पुन्हा एकदा नॉन कोविड करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सर्वेक्षणाला नवी मुंबईमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 3,35,469 कुटुंबांचं सर्वेक्षण महानगरपालिकेच्या 670 पथकांनी पूर्ण केलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात आधीच्या सर्वेक्षणात नोंदणी करण्यात आलेल्या कुटुंबांना ही पथकं पुन्हा भेट देऊन त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती घेऊन शासनाच्या ॲपमध्ये नोंदवणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातल्या शाळा अद्याप बंद आहेत. परंतु MKCL नॉलेज फाउंडेशननं शाळांच्या सहकार्यानं टिलीमिली या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केलेल्या शैक्षणिक मालिकेद्वारे पहिल्या सत्राचं शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. आता शाळांतर्फे सत्रांत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं मूल्यमापनही दिवाळीपूर्वी करण्यात येणार आहे. त्यासाठीही टिलीमिलीनं मदतीचा हात पुढे केला आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. अनेक शाळांतर्फे सत्रांत परीक्षा लवकरच होणार आहेत. तोंडी परीक्षांपाठोपाठ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपातील लेखी परीक्षाही घरूनच देण्याची ऑनलाईन सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं दिसतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी घरचा संगणक किंवा स्मार्टफोन वापरणं अपेक्षित असेल. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील अशा ऑनलाईन परीक्षा सोडवण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे ते आणि त्यांचे पालक परीक्षेतल्या गुणांविषयी आणि यशाविषयी साहजिकच चिंतित आहेत. इयत्ता 5वी ते इयत्ता 9वीच्या अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी MKCL नॉलेज फाउंडेशनतर्फे टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट अर्थात टॉप टेस्ट ही सराव सुविधा
tilimili.mkclkf.org या संकेतस्थळावर MKCLच्या सहकार्यानं विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही टॉप टेस्ट सुविधा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात, तर सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 23 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात उपलब्ध असेल. प्रत्येक इयत्तेसाठी विषयनिहाय परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना 10-11 दिवस दररोज अनेक विषयांच्या अनेक परीक्षांचा सराव करता येईल. विद्यार्थ्यांनी या tilimili.mkclkf.org या संकेतस्थळाला भेट देऊन विनामूल्य सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन MKCLनं केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी, पुणे. कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेनंतर लातूर जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण सेल्फ असेसमेंट मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीनं स्वतःहून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यायची आहे. कुटुंबातल्या सदस्यांना तपासून घ्यायचं आहे. आरोग्य विभाग त्या पद्धतीची व्यवस्था आणि यंत्रणा उभारेल. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक प्रमाणात सजगता येऊन कोविड-19ला प्रतिबंध करणं शक्य होईल, असं लातूरचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काल आढावा बैठकीनंतर सांगितलं. कोकणात मच्छीमार कुटुंबातल्या तरुणांना मोठी संधी असून सुद्धा ते मासळी खरेदी किंवा माशाची अन्यत्र थेट विक्री करण्याच्या व्यवसायात फारसा रस दाखवत नाहीत. परंतु हे निरीक्षण आता इतिहास जमा होईल असं दिसतं. मालवणसह जिल्ह्याच्या अनेक भागात मच्छीमार तरुण सध्या फिरते स्टॉल तसंच मोटरसायकलद्वारे माशांची विक्री करताना दिसत आहेत. हे परिवर्तन घडवून आणण्यातही कोरोनाचाच हात आहे. कसा ते सांगणारा हा वृत्तांत. कोविड-19च्या महामारीमुळे जगातल्या सर्वच उद्योगधंद्यांप्रमाणे मालवणचा पर्यटन व्यवसाय सुद्धा पूर्णतः ठप्प आहे. परिणामतः स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स अशा साहसी पर्यटनात मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या मच्छीमार तरुणांना आपला रोजगार धंदा यंदा गमवावा लागला. मात्र मासेमारी व्यवसायाशी नाळ कायम असलेले हे मच्छीमार थांबले नाहीत. त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात मासे खरेदी विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. मालवणात सकाळी आणि संध्याकाळी मासळीचा लिलाव होतो. तिथं मासे खरेदी करून ते मालवण शहर तसंच आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली. या कामात अनलॉक नंतर सुद्धा सातत्य आहे. आज या तरुणांचे मासळीचे स्टॉल्स मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा काही गावांमध्ये उभे दिसतात. सुरुवातीला 4 ते 5 हजार रुपयांच्या माशांची खरेदी करणारे हे तरुण आता 40 ते 50 हजार रुपयांची मच्छी सध्या विकतायत. त्याकरता शासनानं देखील पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आणि अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावं अशी या तरुणांची इच्छा आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगाराचं साधन म्हणून तरुणांनी केलेली सुरुवात त्यांना उद्योजकतेच्या एका नव्या विश्वाकडे घेऊन जाते. आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी, सिंधुदुर्ग. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावर कोविड-19 वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. दुर्गम भागातल्या नागरिकांना जागेवरच तातडीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्यानं त्यांना या वॉर रूममध्ये नियुक्त 8 डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाईन सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन मिळू शकतं. सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान रुग्णांना आयुष अंतर्गत ॲलोपॅथी, युनानी, आयुर्वेद अशा आरोग्यविषयक मोफत सल्ला देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काल दिली. जागतिक हात धुवा दिवसानिमित्तानं जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जागर स्वच्छतेचा हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हात धुणं, स्वच्छता बाळगणं आणि कोरोनाबाबत घ्यायची काळजी याबाबत या स्वच्छता रथाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत हा चित्ररथ जिल्हाभर जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे. चित्ररथासोबतच पथनाट्य सादर करून स्वच्छता राखण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा काल बरे झालेल्यांची संख्या तिप्पट. पुणे शहरातल्या कोविड रुग्णालयांमध्ये 56% खाटा रिकाम्याच. रत्नागिरीत लवकरच सुरू होणार कोविड पश्चात समुपदेशन केंद्र. आणि ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी MKCLची टॉप टेस्ट सुविधा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.